राज्यात महापालिका निवडणुका जाहीर झाल्यात। असं असताना प्रत्येक पक्षानं आता कंबर कसली आहे। प्रत्येक पक्ष आपली प्रतिष्ठा पणाला लावून जास्तीत जास्त जागा मिळाल्याचे काटोकाट प्रयत्न करताना दिसत आहे। आता सर्वात महत्त्वाच्या मुंबई महापालिकेत यंदा भाजपनं ताकद लावायला सुरुवात केली। महायुतीत लढत असूनही भाजपाचा थेट महापौर पदावर डोळा असल्याचं दिसून येत आहे। नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहत आहात लोकवाहिनी मीडियामध्ये बातमी मागची बातमी। येत्या 15 जानेवारी रोजी महापालिका निवडणुका होणार आहे, तर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 16 जानेवारीला निकाल हाती येणार आहे। अनेक वर्षांनी पालिका निवडणुका पार पडत असल्यानं प्रत्येक पक्ष काटोकाट प्रयत्न करत आहे। मुंबईत महापालिकेत भाजपनं शिंदे सेनेशी युती करत अजित पवारांविरोधात लढवण्याचा सूर आवडलाय। गेल्या अनेक वर्षापासून निवडणुका न झाल्यानं प्रत्येक पक्ष काटोकाट प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे। आता यात सर्वात महत्त्वाची मानली जाते ती मुंबई महापालिका। ही महापालिका पारंपरिक शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाते। गेल्या निवडणुकीत भाजपच्या शिवसेनेच्या तुलनेत जास्त जागा होत्या, पण महापौर पद हे शिवसेनेच्या वाट्याला आलं। यंदा मात्र भाजपनं थेट महापौर पदावर डोळा ठेवलाय। ते झालं असं की काल भाजप आणि शिवसेना नेत्यांची संयुक्त बैठक पार पडली। या बैठकीत जागा वाटपावर दीर्घ चर्चा झाली। मात्र यात भाजपनं शिवसेनेला केवळ 52 जागांचा प्रस्ताव दिल्याचं कळतंय। होय, शिवसेनेला चक्क 52 जागांचा प्रस्ताव दिलाय। त्यामुळे भाजप जास्त जागा लढवून थेट महापौर पदावर दावा करणार असल्याचा स्पष्ट होतोय। शिंदेच्या शिवसेनेसोबत आनंदराज आंबेडकर आणि जोगेंद्र कवाडे यांना देखील शिवसेनेच्या कोट्यातून उमेदवारी देण्यात येणार आहे। सोबतच भाजपकडून आरपीआय आठवले गटाला यांच्या कोट्यातून जागा दिल्या जाणार आहे। मात्र भाजपच्या कमळावर आरपीआयचे उमेदवार उभे राहतील। भाजपनं 175 जागांच्या तयारी केल्यास स्वबळावर 114 जागांचा बहुमताचा आकडा गाठणं शक्य होणार आहे। त्यामुळे भाजप शिवसेनेला सोबत घेऊनही अधिक जागा आपल्या कार्यकर्त्यांना देण्याचा प्रयत्न करत असल्याने शिवसेनेची कोंडी होणार का असा सवाल उपस्थित होतोय। तसंच मुंबईच्या महापौर पदावर भाजपाचा दावा कायम असणार आहे। मात्र सेनेच्या वाट्याला कमी जागा आल्यानं भाजप आणि शिंदे सेनेत कूटता निर्माण होणार का हे पाहणं आता अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं, मुंबईत भाजपनं जास्त जागा लढल्यास त्यांना कौल देणार की पुन्हा शिवसेनेला संधी मिळणार? महत्त्वाचं म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेकडे लोकांचा कौल असेल की शिंदेच्या पक्षाला झुकतं माप देणार? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन घडामोडीसाठी लोकवाहिनी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।